श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्यापैकी प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच येतो की स्वामी माझ्यावर कधी प्रसन्न होणार. मी रोज एवढी सेवा करतो, अक्कलकोट स्वामींचे नामस्मरण करतो, तारक मंत्र म्हणतो, मग स्वामींना माझी दया कधी येणार, माझे संकट कधी दूर होणार. आज आपण याचं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत. स्वामी महाराज कोणावर आणि कधी प्रसन्न होतात, त्यांच्या कृपाप्राप्तीचे खरे संकेत काय आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी शांतचित्ताने ऐका, कारण या 30 मिनिटांत तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि तुम्हाला स्वामी भक्तीचा एक नवा आणि खरा मार्ग सापडेल. सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की स्वामी कधीच कोणत्याही बाह्य देखाव्यावर, खोट्या प्रतिष्ठेवर किंवा मोठ्या देणग्यांवर प्रसन्न होत नाही. स्वामींना काय हवे असते तर फक्त आणि फक्त भावाचा भुकेला मी दासी, 3 लोकांचा हा नियम स्वामींना तंतोतंत लागू होतो. जेव्हा तुमच्या मनातील अहंकार पूर्णपणे गळून पडतो, जेव्हा तुम्ही तुमचे सुख, तुमचे दुःख आणि तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे होता, नेमका तोच क्षण स्वामींच्या प्रसन्नतेची पहिली पायरी असतो. जेव्हा तुमच्या मुखातून स्वामी, आता मी थकलोय, माझं शहाणपण संपलंय, जे काही करायचे आहे ते तुम्हीच करा, अशी आर्त हाक निघते, तेव्हा स्वामींचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाते आणि तिथूनच कृपेची सुरुवात होते. आता आपण पाहूया की स्वामी नेमके कोणत्या गोष्टींमुळे भक्तावर प्रसन्न होतात. यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी येतात. 1. निस्वार्थ सेवा. जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करताना कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, मला हे मिळावे म्हणून मी नित्यसेवा करतोय, यापेक्षा स्वामी, मला तुमची सेवा करायला मिळतेय, हेच माझे परम भाग्य आहे, हा भाव जेव्हा येतो तेव्हा स्वामी अत्यंत प्रसन्न होतात. निस्वार्थ भक्ती ही स्वामींना थेट भक्ताकडे खेचून आणते. 2. संकटातही अढळ विश्वास. अनेकदा काय होते, थोडे संकट आले किंवा मनात सारखं काहीतरी वाईट घडले की आपला विश्वास डगमगतो. आपण लगेच तक्रार करतो, मी एवढी सेवा करतो तरी माझ्यावरच का संकट आले. पण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकट काळातही ज्याचा विश्वास हिमालयासारखा अढळ राहतो, जो म्हणतो की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, ते माझे वाईट कधीच होऊ देणार नाही, अशा भक्तासाठी स्वामी स्वतः धावून येतात. तुमचा हाच कठीण काळातील विश्वास स्वामींना तुमच्यावर प्रसन्न होण्यास भाग पाडतो. 3. प्राणीमात्र आणि मानवावर दया. स्वामी महाराज हे केवळ अक्कलकोटच्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये नाहीत, ते या चराचरात आहेत. जर तुम्ही घरी स्वामींची खूप पूजा करता पण बाहेर कोणा गरीबाचा, लाचार माणसाचा किंवा मुक्या प्राण्याचा छळ करता, तर स्वामी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. स्वामींनी आपल्या चरित्रातून नेहमी गरिबांना, भुकेलेल्यांना अन्न देण्याची आणि भूतदया बाळगण्याची शिकवण दिली. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या जीवाला अन्न देता, एखाद्या मुक्या प्राण्याला पाणी पाजता, तेव्हा स्वामी तुमच्यावर नकळत प्रसन्न झालेले असतात. 4. अखंड नामस्मरणाची ताकद. स्वामींना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि महाप्रभावी मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण. चालता बोलता, काम करता करता, अगदी प्रत्येक श्वासासोबत ज्याच्या मनात आणि जिभेवर श्री स्वामी समर्थ हा मंत्र अखंड सुरू असतो, त्या भक्ताच्या आजूबाजूला स्वामींचे एक अभेद्य संरक्षण कवच तयार होते. नामस्मरणाने मन शुद्ध होते आणि जिथे शुद्धता असते तिथेच स्वामींचा वास असतो. भक्तांनो, आता तुमच्या मनात विचार येईल की स्वामी आपल्यावर प्रसन्न झाले आहेत हे आपल्याला कसे समजणार. स्वामी स्वतः प्रकट होऊन सांगत नाहीत, पण ते आपल्या आयुष्यात काही अप्रतिम संकेत देतात. ते संकेत आपण ओळखायला हवेत. पहिला संकेत, मनाची परमशांतता. तुमच्या आयुष्यात बाहेर कितीही मोठे वादळ असू द्या, कितीही मोठी आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या असली तरी अचानक तुमच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. तुम्हाला आतून एक अनामिक ऊर्जा जाणवू लागते की काहीही वाईट होणार नाही, माझे स्वामी सगळं काही ठीक करतील. हा दिलासा, ही आंतरिक शांतता म्हणजेच स्वामींनी तुमच्या पाठीवर ठेवलेला वरदहस्त असतो. दुसरा संकेत, स्वप्नात दर्शन किंवा दृष्टांत. जेव्हा स्वामी भक्ताच्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न असतात, तेव्हा ते स्वप्नात साधूच्या रूपात, लहान बाळाच्या रूपात, एखाद्या वृद्धाच्या रूपात किंवा स्वतः स्वामींच्या रूपात दर्शन देतात. कधी कधी स्वप्नात तुम्हाला अक्कलकोटचे वटवृक्ष दिसते, स्वामींच्या पादुका दिसतात किंवा मंदिरे दिसतात. हे स्वामी तुमच्या अगदी जवळ असल्याचा आणि प्रसन्न असण्याचा स्पष्ट संकेत आहे. तिसरा संकेत, कामातील अडथळे अचानक दूर होणे. तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या कामासाठी प्रचंड प्रयत्न करत आहात, पण ते काम कुठे ना कुठे अडकले आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होते
कोणीतरी अनोळखी व्यक्ती येते आणि एक्स्टर्न तुमचे ते काम चुटकीसरशी होऊन जाते. आपल्याला वाटते की ती व्यक्ती देव माणूस होती, पण खरे तर त्या व्यक्तीला स्वामींनीच तुमच्यासाठी पाठवलेले असते. स्वामी भक्ताचे काम कधीच अडकू देत नाहीत. चौथा संकेत, प्रवृत्ती सात्विक बनणे आणि वाईट सवयी सुटणे. जेव्हा स्वामींची खरी कृपा होते तेव्हा भक्ताच्या मनातील वाईट विचार, राग, लोभ, मत्सर आणि वाईट व्यसने आपोआप सुटू लागतात. भक्ताला अध्यात्माची ओढ लागते, इतरांबद्दल आदर निर्माण होतो. जर तुमच्या स्वभावात हा सकारात्मक बदल होत असेल तर समजा स्वामींची तुमच्यावर अथांग कृपा झाली आहे. भक्तांनो, शेवटी एकच सांगेन, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती ही केवळ मागण्यापुरती मर्यादित ठेवू नका. स्वामी हे तुमचे ब्रह्मांड नायक आहेत, तुमचे आई वडील आहेत. लहान मूल जसे आपल्या आईकडे हट्ट करते आणि आईला पूर्ण माहिती असते की आपल्या बाळाला कधी, काय आणि किती द्यायचे, तसेच स्वामींनाही तुमच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याची पूर्ण जाणीव आहे. कदाचित आज तुम्हाला जे हवे आहे ते स्वामी देत नसतील, कारण त्यापेक्षा काही चांगले स्वामींनी तुमच्यासाठी राखून ठेवले असेल. म्हणूनच माझ्या मर्जीप्रमाणे द्यावे हा हट्ट सोडा आणि स्वामी, तुमच्या मर्जीप्रमाणे जे माझ्यासाठी योग्य असेल तेच मला द्या हा शरणागत भाव ठेवा. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला, तुमच्या बुद्धीला पूर्णपणे स्वामींच्या मर्जीवर सोडून द्याल, त्याच क्षणी स्वामी तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्न होतील. स्वामी कधी प्रसन्न होतात या विचारात वेळ घालवण्यापेक्षा आजपासूनच, याच क्षणापासून स्वामींच्या नामस्मरणात लीन व्हा. अंतःकरण शुद्ध ठेवा, प्रामाणिक